इन्कम टॅक्स कार्यालय तसेच केंद्रीय विद्यालयात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत 6 जणांकडून तब्बल 5,25,000 रुपये उकळल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑक्टोबर 2025 ते मे 2026 या कालावधीत हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी संदीप शिवाळ उर्फ संदीप शर्मा राहणार बाळे याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. उशांत कपिल जाधव राहणार न्यू बुधवारपेठ आंबेडकर नगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्या वडिलांवर उपचार सुरू असताना दवाखान्यात संदीप शर्मा याच्याशी ओळख झाली. शर्मा याने स्वतःला इन्कम टॅक्स कार्यालयात क्लर्क म्हणून कार्यरत असल्याचे सांगितले. तसेच त्याची पत्नी केंद्रीय विद्यालयात नोकरीला असल्याची बतावणी करत दोन्ही ठिकाणी भरती सुरू असल्याचे सांगितले. त्यानंतर नोकरी लावून देण्याचे आश्वासन देत फिर्यादीसह अन्य 5 जणांकडून एकूण 5,25,000 रुपये घेतल्याचा आरोप आहे. मात्र पैसे घेतल्यानंतर संबंधितांना कोणतीही नोकरी न देता आरोपीकडून वारंवार टाळाटाळ केली जात होती. बराच कालावधी उलटल्यानंतरही नोकरीबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच उशांत जाधव यांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यानुसार फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी किंवा निमसरकारी नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे मागणाऱ्या व्यक्तींवर सहज विश्वास ठेवू नये. भरती प्रक्रिया अधिकृत संकेतस्थळ, जाहिरात व परीक्षा प्रक्रियेद्वारेच होत असते. कोणतीही खात्री न करता पैसे देणे टाळावे असे आवाहन पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांनी केले. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.